आत्ताच्या मुलींना वेगळ्याच एका विश्वाची आवड असते, म्हणजे ते नटणं मुरडणं मजा करणं या सगळ्या गोष्टींची आवड असते. आणि त्या वयामध्ये तुम्हाला तसे प्रलोभन कधी वाटले नाही का? नाही, लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे. मला सगळे प्राणी आवडतात. जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या अंगणात खूप मोठं लिंबाचं झाड होतं, पण ते नंतर घर बांधणं वगैरे झालं, त्याच्यामुळे ते झाड तोडण्यात आलं. आता वृक्षतोड पण भरपूर होती, त्याच्यामुळे झोके काय आता मला कुठंच अजूनपर्यंत काही कुठं दिसलं नाही. साधी पाल म्हटलं झुरळ म्हटलं की मुलींना भीती वाटते. मग महिला सर्प मित्र होताना तुम्हाला ती भीती नाही वाटते? एक विशिष्ट जातीच्या सापाला पकडले किंवा तो साप जर आपल्याकडे असेल तर पैशांचा पाऊस पडतो. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये चालते बोलते साप आहेत जे पदोपदी महिलांना दंश करण्याचा प्रयत्न करतात. तर असे ज्या वेळेस साप आजूबाजूला आपल्या फिरतात तर त्या सापांपासून स्वतःचं रक्षण करण्याकरता तुम्ही आमच्या भगिनींना काही संदेश देऊ इच्छिता का? राम राम मंडळी. मग झाली गटारी अमावस्या, मजा केली असेल, आखाड सेलिब्रेट केला असेल. हे सगळं झाल्यानंतर आता खरी तर श्रावणाची सुरुवात झाली आणि श्रावण म्हटला की हिंदू संस्कृतीमधला सर्वात महत्त्वाचा महिना आपण त्याला म्हणतो, कारण सगळ्या सणांची सुरुवात तिथून होते. श्रावणातला सगळ्यात पहिला सण जो येतो तो म्हणजे नागपंचमी. आणि ह्या नागपंचमीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु फक्त नागपंचमी सण सेलिब्रेट करायचा की त्यासोबत जसं आपण बालपणी झोक्यावर झोके घ्यायचो, मजा करायचो, हे सगळं करायचं की त्यासोबत ज्या बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत नाग आणि नागपंचमीला घेऊन त्याचा अभ्यास करायचा. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की जितकं गटारी सेलिब्रेट करणं महत्त्वाचं आहे तितकंच हा अभ्यास करणं आणि हा अभ्यास तुमच्या समोर ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच पिक्टोग्राम चावडीची आमची सर्व टीम हा एक नवीन आगळा वेगळा विषय घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर आली. मित्रांनो, नागपंचमी सण आणि त्या सणाचं महत्त्व. परंतु हे सण आणि त्या सणाचं महत्त्व सांगत असताना एक विशेष गोष्टीकडे, एका विशेष व्यक्तीकडे तुमचं लक्ष वेधायचं आणि त्या गोष्टीकरता आम्ही चावडीवरती आमच्या पुढच्या गेस्टला बोलवलंय. बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल आणि बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा भारत म्हटलं की पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं जातं. कुठलीही गोष्ट पुरुषांनीच करायची, कुठल्याही ठिकाणी पुरुष पुढे असला पाहिजे. मग ह्या क्षेत्रामध्ये पण जर आपण जेव्हा म्हणतो सर्पमित्र, सर्पमित्र म्हणतो आपण, सर्पमैत्रीण कधी आपण ऐकलं नाहीये किंवा सर्पमैत्रीण कोणीच म्हणत नाही. परंतु आपल्याच महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुणे शहरामध्ये अशा काही महिला सर्पमित्र आहेत ज्या हे काम तितकंच हिरारीने करतात. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस असं समजलं की कुठल्याही मानधनाकरता किंवा कुठल्याही फेमस होण्याकरता किंवा कुठल्याही पैशांकरता ते काम नाही करत आहे, तर ते काम त्यांची आवड म्हणून करतात आणि म्हणून त्या महिला इतक्या फेमस झाल्या आहेत. आज आपल्या चावडीवरती ज्या वक्त्या आहेत त्यांना तितकंच आपल्या सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय आणि म्हणूनच इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचे असंख्य चाहते आहेत. परंतु त्या चाहत्यांना भुलून न जाता किंवा त्यात वाहून न जाता त्यांनी त्यांचं कार्य आजही तसंच चालू ठेवलंय. आणि ह्या सगळ्या त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता खरं तर आपण त्यांना आमंत्रित केलंय. मित्रांनो, सांगायला खूप आनंद होतोय. आपल्या पिक्टोग्राम चावडीवरच्या आजच्या ज्या पाहुण्या आहेत त्या पुणे शहरातल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे, थोडा पॉज घेतला मित्रांनो कारण ते नाव तुम्हाला ऐकायला आवडेल. त्यांचं नाव आहे नागेश्वरी केदार. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वात पहिले पिक्टोग्राम चावडी या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. तुमचं बालपण नक्की कुठलं आहे? माझं बालपण म्हणायचं तर आपलं जुन्नर तालुका जो आहे तिथे नारेंगाव म्हणून, तिथंच माझं सगळं बालपण गेलेलं आहे. माझ्या मामाचं गाव पण तेच आहे आणि मी लहानची मोठी तिथेच झालेली. म्हणजे तुमचं शालेय शिक्षण पण तिकडेच झालं? हो, शालेय शिक्षण आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे माझं, 5वी ते 10वी. ओके. मग शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की जर तिकडे पुरुष असेल, म्हणजे जर मुलगा जर असेल तर त्याच्याकडे घरची जबाबदारी असते, त्याने नोकरी करावं किंवा त्याने व्यवसाय करावा असा प्रकार असतो. आणि मुली म्हटलं की तू लग्न कर असं म्हटलं जातं. पण जेव्हा मी तुमचा उल्लेख एक महिला सर्पमित्र म्हणून करतोय तर तुमच्या शालेय शिक्षणानंतर महिला सर्पमित्र होण्यापर्यंतचा प्रवास हा नक्की कसा आणि कुठून सुरू झाला? मी ॲक्च्युली 5वी पासून असतानाच मला खूप म्हणजे लहानपणापासून आवड होती. मी महादेवाचं खूप करते, माझी खूप श्रद्धा आहे महादेवावर. ओके. तर मला ते सापाची पण खूप आवड होती. 5वी पासून
तर आत्ताचा प्रवास जो आहे तो मी 5वीपासूनच सुरू केलेला होता. साप पाहिला तर ते धावत जाणं, तो तेव्हा काही मला एवढं अनुभव नव्हता. तो विषारी आहे, बिनविषारी आहे. त्याच्यानंतर 10वी मी हॉस्टेलमध्ये होते. 10वी नंतर हॉस्टेलच्या बाहेर आल्यानंतर माझं लग्न लग्न झालं. त्याच्यानंतर मग मी माहिती घेतली सापांची. एक सर्पमित्र आहे माझा, ओळखीचा आहे. त्याच्याकडून माहिती घेतली, प्रशिक्षण घेतलं त्याच्याकडे. असं सर्पमित्राचं कोणतं प्रशिक्षण अवेलेबल नाही अजूनपर्यंत, पण जर आपल्याला जर माहितीच घ्यायची असेल तर एखाद्या सर्पमित्राला पकडून आपण माहिती घेऊ शकतो. म्हणजे शिकायचं असेल तर ती भावना जर असेल तर कुठल्याही प्रकारचे शिक्षण आपण घेऊ शकतो. हो. तुम्ही बोलताना एक वाक्य वापरलं की तुम्हाला आवड होती आणि तुम्ही साप बघितलं की धावत जायचं. आत्ताच्या मुलींना वेगळ्याच एका विश्वाची आवड असते, म्हणजे ते नटणं, मुरडणं, मजा करणं या सगळ्या गोष्टींची आवड असते. आणि त्या वयामध्ये तुम्हाला तसे प्रलोभन कधी वाटले नाही का? नाही, लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे. सापच पकडते असं काही नाही, मला सगळे प्राणी आवडतात. अरे गाई वा. म्हणा किंवा मग जंगलातले जे प्राणी आहेत ते आता भरपूर ठिकाणी जंगलातले प्राणी पण घरामध्ये येतात. मग ते लोक मला फोन करून रेस्क्यू करण्यासाठी बोलवतात. मग ती आवड पक्षी प्राणी सगळेच, सापच पकडणं असं काही नाही. ओके. आपण ज्या सणाचं औचित्य साधून ह्या व्यासपीठावरती या चावडीवरती जे बसलोय, नागपंचमीच्या सणाबद्दल आपण बोलतोय, तर नक्की नागपंचमी आणि नाग यांचं काय नातं आहे? नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. आणि नागाचं म्हटलं तर बैलपोळा झाला. बैलपोळ्याला आपण त्याला कुंकू किंवा त्याचं औक्षण वगैरे करू शकतो. पण बायका नागपंचमीला नागाला तर काय औक्षण करू शकत नाही आपण, तर ते वारुळाची पूजा करतात. वारुळालाच दूध वाहणे, ते लाह्या वगैरे असतात त्या फेरे वगैरे घालणे. वारुळालाच नाग जो आहे तो त्याचं घर आहे वारुळ, म्हणून बाया त्याला हे करतात, त्यांचं घर म्हणून पूजन करतात. नागपंचमीच्या सणाला ज्यावेळेस सगळ्या महिला एकत्र येतात, त्या वारुळाची पूजा करतात, त्याचसोबत आपल्याकडे म्हणजे आपल्याच बालपणी आपण बऱ्याचदा झाडाला झोके बांधणं, हे सगळे मजा करणं, तर असे प्रसंग तुमच्या आयुष्यात कसे आलेत? हो, लहानपणी मला मला तर वाटते 5वी-6वी पर्यंतच होते ते. त्याच्यानंतर आता तर काही कोणी झोके बांधत नाही. वृक्षतोड वगैरे भरपूर झालेली आहे. आता जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या अंगणात खूप मोठं लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडाला नागपंचमी आली की लगेच झोके वगैरे ते खेळणं. पण ते नंतर घर बांधणं वगैरे झालं, त्याच्यामुळे ते झाड तोडण्यात आलं. आता वृक्षतोड पण भरपूर होती, त्याच्यामुळे झोके काय आता मला कुठंच अजूनपर्यंत काही कुठं दिसलं नाही. ठीक आहे, गावाकडे ती प्रथा अजूनच चालू आहे, पण शहरात वगैरे ते नाही. झोके वगैरे ते म्हणजे आत्ताची पिढी ती विसरत चालली. आम्ही जेव्हा लहान लहान होतो 5वी-6वी मध्ये तेव्हा म्हणजे सगळेच जण झोके बांधून खेळणं. आत्ताच्या पिढीला काही एवढं माहिती नाही. हे पण नसेल माहिती की पंचमीला झोके खेळतात म्हणून. म्हणूनच खरं तर ताई आम्ही तुम्हाला या व्यासपीठावरती आमंत्रित केलंय की आत्ताच्या पिढी जी आहे, आपल्या आत्ताची जनरेशन झेड जे आहे, त्यांना मोबाईलच्या बाहेर निघून पण एक जग आहे ते कळावं. आणि प्रत्येक सणाचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या सणाला काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी होतात. सी आता आपण जेव्हा झोक्यांची गोष्ट करतो, तो एक व्यायामाचा पण प्रकार आहे, तिथून व्यायाम पण होतो, परंतु हे आजच्या मुलांना माहीतच नाहीये. आणि मला असं वाटतं की तुमच्या या उत्तरातून मुलांना ती माहिती मिळेल. आणि कदाचित आमचे जे प्रेक्षक आहेत त्यात जर काही आत्ताचे मुलं असतील जे 18-20 वर्षाचे असतील, त्यांनी आवर्जून ह्या नागपंचमीला तो झोका बांधावा आणि त्या खेळाचा आनंद घ्यावा त्यांच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत. ही चर्चा पुढे जात असताना मॅडम मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सर्पमित्र व्हावं किंवा म्हणजे महिला सर्पमित्र म्हणून तुम्हाला ही जी आता ओळख मिळाली, याची सुरुवात कुठून झाली? सुरुवात आपण कशी केली? सुरुवात आवड तर होतीच, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आवड होती. आणि सर्प हा प्राणी असा आहे की लोक त्याला खूप घाबरतात. एखाद्या घरात जर निघाला तर ते कुटुंब पूर्ण असं घाबरलेलं असतं. मग मला पहिल्यापासून आवड होती, मी ते अभ्यास वगैरे केला. आणि सगळेच आपल्या म्हणजे सगळे साप विषारी असतात असं काही नाही. 4 साप जे प्रमुख आहेत आपल्याकडे विषारी तेच आहे, पण लोकांना ते माहीत नाही आजपर्यंत कोणता विषारी कोणता विषारी नाही. ते खूप घाबरून जातात. 5वी पासून तर आत्तापर्यंत म्हणजे मी ज्या ठिकाणी जाईल साप पकडायला त्यांना माहिती वगैरे देत असते, पण कोणी एवढं धाडस करत नाही की बाबा नाही ते लांबच राहणार, नको जवळ जायला नको, विषारी का बिनविषारी आहे. म्हणजे असं भरपूर प्रॉब्लेम येतात लोकांना. कितीही समजून सांगितलं, मी प्रत्येक वेळेस गेले तर कोणता साप आहे, कोणत्या जातीचा आहे, ते सगळं समजून वगैरे सांगत असते. तुम्ही ज्यावेळेस पहिला साप पकडला त्यावेळेस तुमचं साधारण वय काय होतं? माझं वय 5वीत असतानाच पकडलेलं मी. 5वीत 12-13.
5वी मध्ये असलेल्या मुली म्हणजे त्यावेळेस भातुकलीचा खेळ असायचा, किंवा जसं मी तुम्हाला आधी उल्लेख केला की मुलींना मेकअप करणं, सजणं सवरणं जास्त आवडतं. ह्या गोष्टी करणं करता तुम्ही जेव्हा त्या साप पकडण्याच्या गोष्टीकडे जेव्हा वळालात, त्यावेळेस घरच्यांचा अनुभव कसा होता, किंवा घरच्यांनी या गोष्टीकडे कसं बघितलं? घरच्यांनी शक्यतो मला घरचे नकोच म्हणत होते. अजून पण कधी कधी नको बोलतात की नको, म्हणजे ते जीवावर बेतेल ते नको पकडत जाऊ. आजी तर अजून माझी खूप घाबरते. कधी मला कधीही कॉल आला तिचा तर म्हणत असते ते साप वगैरे काही पकडत नको जाऊ. पण ती मला ती आवड आणि ती सवय झाली मला त्या गोष्टीची, की कॉल आला का नाही नाही लगेच जायचं. मग कोणत्याही हातात कोणतंही काम असो ते सोडून ते पहिलं तिकडं जायचं आणि तो साप रेस्क्यू करून रिलीज करून टाकायचा. क्या बात आहे. म्हणजे तुमच्यासारखे जे सर्व मित्र आहेत समाजामध्ये आता, त्यामुळे खरं तर आमच्यासारखे लोक, जे मी स्वतःही सापाला खूप घाबरतो, आणि आम्ही कुठेतरी निश्चिंत राहू शकतो असं मला वाटतं. हे विचारत असताना मला खरं तर मुलींबाबत एक प्रश्न विचारायचा आहे, आणि स्पेसिफिकली मुलींबाबत तो प्रश्न विचारायचा आहे की साधी पाल म्हटलं, झुरळ म्हटलं की मुलींना भीती वाटते. हो. मग महिला सर्प मित्र होताना तुम्हाला ती भीती नाही वाटली का? भीती आता सगळ्यात आता सांगायचं म्हटलं तर सगळ्यात म्हणजे सर्पमित्र सगळ्यात म्हणजे घाबरतो सापाला की म्हणजे ते थोडी रिक्सच असती की चावला तर ते लवकर रिपेअर काय होत नाही, किडण्यांवर वगैरे त्याचा परिणाम होतो, ते शरीर म्हणजे बिनकामी होतं. बोटाला चावलं तर ते बोट पूर्ण जातं. म्हणजे विषारी साप चावल्यावर खूप रिक्स असते, आणि भरपूर सर्पमित्र यातून त्यांनी जीव दगावलेला आहे भरपूर आजपर्यंत. भीती पण वाटते, पण ते आता सवय झाली आहे लोकांचा जीव वाचवणे, त्याच्यामुळे मग आता काही वाटत नाही. उलट आपला म्हणजे मी जातपर्यंत 4-5 कुटुंब म्हणजे जे आहे ते आजूबाजूचे सगळे माझा वेट करत असतात, ही कधी येते, कॉल करणार लवकर या म्हणून. ते सगळे बाहेर असतात घराच्या. मग मला त्या आनंद भेटतो की आपण एखाद्याचा जीव वाचवलाय. सुंदर. अशा ज्यावेळेस तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन ज्यावेळेस करतात, त्यावेळेस तुमच्याबाबत असा काही प्रसंग घडलाय का की कधी तुम्हाला सर्पदंश झालाय, किंवा असा काही प्रसंग तुमच्या बाबतीत घडलाय का? हो, आजपर्यंत बिनविषारी खूप म्हणजे दंश झालेले, पण त्यांनी काय होत नाही बिनविषारी सापाने. तर विषारी साप तर आजपर्यंत काही झाला नाही आणि होऊ पण नाही इथून पुढे. नक्कीच आमची परमेश्वराकडे तीच प्रार्थना असेल, महादेवाकडे, की तुम्हाला तो प्रसंग कधी बघायची वेळ नाही हो. नागाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. जसं नाग दूध पितो, किंवा नागाला केस असतात, नाग डोलतो, किंवा खजिन्यांचं रक्षण करतो, किंवा आपण जे मूवीज मधनं ज्या गोष्टी बघितल्या, नागमणी वगैरे हे जे प्रकार, यात कितपत सत्यता आहे? हे तर सगळं जे आहे ते खोटंच आहे आजपर्यंत. म्हणजे मी अभ्यास केलाय की साप कुठून, म्हणजे असं आता तो सरपटणारा प्राणी आहे, कुठून केस वगैरे त्याच्या डोक्याला लागले असेल, ते कुणी ते फोटो वगैरे कुठून काढला असेल, ते व्हायरल झालेले ते केसांचं म्हटलं तर. बाकी साप दूध पितो ते त्यांना डांबून ठेवलेलं असतं गारुडी लोकांनी, मग ते भुकेपोटी ते पितात दूध. शक्यतो साप दूध पित नाही, जर पिला तरी त्याला निमोनिया होऊन तो साप मरून जातो, कारण तो मांसाहारी प्राणी साप. हा, त्याला दूध त्याने पिलं तर निमोनिया होऊन तो काही दिवसात मरून जातो. ओके. ज्यावेळेस आपण सापाला बघतो त्यावेळेस खरं तर आपण जास्त घाबरतो. नक्की माणूस घाबरतो की साप माणसाला घाबरतो? आता माणूस माणसाचं संरक्षण करायला पाहतं आणि साप त्याचं संरक्षण करायला पाहतं. साप स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो आपल्याला दंश वगैरे करू शकतो. ओके. एक समज असा पण आहे, किंवा एक असं पण ऐकिवात आहे की एक विशिष्ट जातीच्या सापाला पकडले किंवा तो साप जर आपल्याकडे असेल तर पैशांचा पाऊस पडतो. हा गैरसमज आहे की नक्की खरंच तसं काय होतं? नाही, ही एक अंधश्रद्धाच आहे की भरपूर लोक बोलतात की त्याला 2 तोंड वगैरे असतात. त्याला काही 2 तोंड नसतात. तो आपला जीव वाचवण्यासाठी त्याची शेपटी तोंडासारखीच असते, आणि ते साप, त्या सापांची तस्करी केली जाते. पण ते साप मला वाटतं की आपलं मेडिकलमध्ये औषधं वगैरे बनवायला ते बाहेर देशात त्याची तस्करी केली जाते असं ऐकून आहे मी, पण एवढं हे नाही. ओके. म्हणजे त्यावर तुमचा इथं जास्त अभ्यास नाहीये. म्हणजे मुळात फक्त आपण काय म्हणतो आपण त्याला, की जे आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचं रक्षण करण्याच्या हिशोबाने तुम्ही सर्पमित्र म्हणून काम बघतायत, त्या हिशोबाने जास्त अभ्यास नाही केलेला आहे. ओके. एखादं रेस्क्यू ऑपरेशन असं आहे काय की जे लक्षात आहे की बाबा खूप क्रुशल प्रसंग होता, किंवा जो कधीच विसरू नाही शकणार?
तर शक्यतो आमच्या इकडे थोडं डोंगराळ भाग येतो, तिकडं विहिरी वगैरे आत्ता बांधल्यात. पहिल्या विहिरी ज्या आहेत त्या मातीच्या आहेत. मग त्यात जर साप पडला तर मग लोक पाणी वगैरे पितात त्याचे. मग त्यांचं म्हणणं असतं की नाही तो वरच काढा म्हणून. तर मग तिथं गेल्यानंतर ते रस्सीच्या साहाय्याने आम्हाला खाली जावं लागतं, कारण तिथं खाली उतरायला काही नसतं. मग कधी ती रस्सी तुटू शकते किंवा मग आपण त्या पाण्यात पडू शकतो. विषारी साप असेल तर आपल्या पण जीवाला धोका असतो. एकदा असंच झालं होतं की मला फोन आला की 2 आपलं घोणस साप पडलेले विहिरीमध्ये. म्हटलं ठीक आहे चालेल येते. तर एक दिवस मी ते कॅरेट लावून ठेवली खाली, पण ते काही त्याच्यामध्ये आले नाही. मग मी खाली उतरून त्या मातीच्या विहिरीत खाली उतरून, वरून माती पडत होती मी जेव्हा खाली अरे उतरले तेव्हा. बापरे. मग खाली उतरून ते विषारी साप आपल्या स्टिकच्या साह्याने आपल्या कॅरेटमध्ये टाकून मग ते वरती वरती घेऊन गेले. तो तो म्हणजे जो हे होता ना, इतका भयानक होता ना. वरून दगड पडत होते त्यात. जर धामण वगैरे असलं ना तर काहीच नसतं वाटलं. म्हणजे एवढं ते विषारी साप 2 पडले होते विहिरीमध्ये. ते काढता वेळेस तेवढा फक्त तो कधीच नाही विसरणार मी. जर चुकून जर रस्सी माझी तुटली असती किंवा ते पकडताना जर त्यांनी उडी मारून जर मला दंश केला असता तर खूप अवघड झालं असतं तेव्हा. असे ज्यावेळेस प्रसंग येतात हं. त्यावेळेस फॅमिली मेंबरची रिॲक्शन काय असते? फॅमिली मेंबर शक्यतो नाहीच बोलतात. पण आता मी आता 5वी पासून तर आतापर्यंतचा प्रवास आहे. मी आता करतेच. जरी ते नाही बोलले तरी मग आता ते सगळे बोलतात की नाही आहे सपोर्ट आहे, ठीक आहे. समोरच्या व्यक्तीचा तू जीव वाचवते, समाजकार्य करते तू. त्याच्यामुळं आता सहसा नाही कोणी एवढे हे करत. सपोर्ट करतात घरचे पण. ओके. आत्तापर्यंत असं कुठलं ऑपरेशन आहे का जिथे त्या समजा तुम्ही तिथून तो रेस्क्यू केलाय आणि तिथलं कुणी फॅमिली मेंबर जे तुम्हाला ब्लेसिंग्स देतात की बाबा तुझ्यामुळे आम्ही वाचलोय, किंवा तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी तुम्ही बघितलाय का? हो, आता शक्यतो जे आजी-आजोबा जे आहेत, त्यांना खूप कौतुक वाटतं, की एक महिला सर्पमित्र आहे आणि ती येऊन ते म्हणजे साप वगैरे पकडून जाते. तर काही-काही जे आजी-आजोबा जे असतात, त्यांना ते म्हणजे ते नागाला देवच मानतात अजून पण. मग ते अगरबत्ती वगैरे आणणार, त्यांना ते हळदी-कुंकू वाहून मग ते म्हणजे त्यांचं ते असतं, देव मानतात. मग ते कधी-कधी ज्या आजी आहेत, त्या माझ्या पाया पण पडतात, की तू म्हणजे साप वाचवलाय, आमचा पण जीव वाचवलाय. आणि पहिले लोकं मानत होते सापाला देव वगैरे. आताचे लोकं काय करतात, नाही तो चावेल मग मारून टाकतात. असं नाही करायला पाहिजे म्हणजे आजच्या पिढीने. इथून मागची जी आहे ती पिढी, ते अजून पण म्हणजे मी आता भरपूर ठिकाणी जाते ना, त्या आजी आजी वगैरे ज्या आहेत, त्या म्हणतात नाही आम्ही त्यांना खूप मानतो. अजून पण जो आदिवासी समाज आहे, तो वाघ म्हणा, जंगलातले प्राणी, मोर, नाग यांना खूप मानतात. प्रकृतीपूजक आहेत जे आदिवासी लोक आहेत ते मारत नाही, त्यांना ते पूजतात. आपल्या म्हणजे शाळेत असताना विज्ञानामध्ये जो प्रकार आम्ही शिकलोय, लाईफ सायकल जे आपण जे म्हणतो त्याला, हं. त्याच्यामध्ये सापाचं किती महत्व आहे? हो, आता साप साप जो आहे तो शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. की जसं की आता शेतामध्ये उंदरं वगैरे असतात. ते खाण्याचं तो काम करत असतो. मग ते उंदरं खाणं, ते उंदीर आपल्या पूर्ण शेताची नासाडी करू शकतात. तर तो अन्नसाखळीतला एक भागच झालेला आहे. शेतकऱ्यांचा मित्रच मित्र हो. असं म्हणता येईल. हं. साधारण आत्ता आपल्याकडे सापांच्या किती प्रजाती आहेत अवेलेबल? 280 ते 300 पर्यंत. त्यामध्ये मग विषारी किंवा बिनविषारी असं वर्गीकरण कसं आहे? 3 आहे वर्गीकरण: विषारी, निमविषारी आणि बिनविषारी. विषारीमध्ये 4 आहेत, जे प्रमुख जाती आपल्या भारतात आढळतात. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. हे 4 ओके. विषारी आहेत, बाकीचे निमविषारी, काही बिनविषारी. आमच्यासारखा सामान्य व्यक्ती ज्याला सापांची खूप भीती वाटते, कधी समजा प्रसंग असा आला की समोर साप दिसतोय, हं. आपल्यासारख्या व्यक्ती म्हणजे आमच्यासारख्या व्यक्ती ज्यांनी कधीच बघितलं नाही, अशा व्यक्तीने ते कसं ओळखावं की हा विषारी असेल की बिनविषारी असेल? असे काही त्याचे प्रमाण आहेत का? प्रमाण तर नाही आहे, पण लोकांनी आजकाल काय झाले की Instaवर ते व्हिडिओज वगैरे पाहून लोकं ते पकडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना पुरेशी माहिती नसती की हा विषारी का बिनविषारी. आणि भरपूर साप कॉमन म्हणजे सेम असतात, विषारी, बिनविषारी. त्यात मग लोकं काय म्हणतात, नाही ते ते पकडतात मग आपण पण पकडायला पाहिजे. लोकांनी असं नाही करायला पाहिजे. पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे आणि साप तर पकडूच नाही. जवळच्या सर्पमित्राला कॉल करून त्यांनी बोलून
सर्पमित्र येऊन तो पकडून जाईल, आपण स्वतःनी काही पकडूच नाही. मला असं वाटतं की भरपूर लोक काय करतात की नाही, मग त्यांनी पकडलाय, ती मुलगी असून ती पकडते, तर मग आम्ही का नाही पकडायची, असे पण भरपूर आहेत. ती मुलगी असून ती पकडते, आम्ही का नाही पकडायचं, परंतु त्या मुलीने प्रशिक्षण घेतलंय, माहिती घेतली प्रॉपर आणि मग पकडते. हो. माझ्या सगळ्या प्रेक्षक मित्रांना मला हेच इथून आवाहन करायला आवडेल की कुठलीही गोष्ट करताना योग्य ती काळजी घ्या, योग्य ते प्रशिक्षण घ्या आणि मगच ते करा. आणि मुळात ज्याचं जे काम आहे त्याने ते करावं. त्यांना प्रशिक्षण घेण्याकरता प्रोत्साहन करा, त्यांना सुद्धा माहिती घेऊ द्या आणि त्यांना ती गोष्ट करू द्या. असं कधी तुमच्याकडे जर प्रसंग घडला की बाबा घरात म्हणा किंवा कुठे जर साप आढळतोय, तर त्यावेळेस सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करा, तुम्ही स्वतः हे करण्याचे प्रयत्न करू नका. कारण सोशल मीडिया ह्या आभासी जगतामध्ये आपण ज्या गोष्टी बघतो कितपत खऱ्या असतात, जोपर्यंत तुम्ही ते प्रॉपर चेक करेन तोपर्यंत तुम्हाला माहिती मिळत नाही. त्यामुळे विनम्र आव्हान आहे की जोपर्यंत पूर्ण माहिती घेत नाही कुठल्या गोष्टी, तोपर्यंत तुम्ही हे प्रकार करू नका. ताई, मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की जसं तुम्ही 4 विषारी सापांचा उल्लेख केला, तर तुम्हाला ते कसं कळतं की नक्की यात कुठला विषारी कसा असेल, किंवा त्याबद्दल तुम्ही कसं बघता त्या गोष्टीकडे? आता प्रॉपर मी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे मला नाग हा जो आहे ते त्याला आजूबाजूला जरी म्हणजे असं काही वाटलं, पायांचा आवाज म्हणा किंवा काही पडलं म्हणा, तर तो लगेच फाना काढून उभा राहतो. त्याच्यामुळे नाग सगळेच जण ओळखतात, फाना काढला का नाग सगळेच जण ओळखतात. राहिला प्रश्न घोणसचा, घोणसच्या पूर्ण अंगावरती आपलं रुद्राक्षाच्या माळ्यासारखे त्रिकोणी त्रिकोणी आकार असतात, त्याच्यामुळे घोणस पण लोक ओळखतात. पण घोणसमध्ये आणि अजगरामध्ये खूप साम्य आहे. तर मग लोक घोणसलाच अजगर म्हणून हे करतात, मग मला कॉल करतात, मग अजगर आहे, मग तो बिनविषारी, मग आम्ही पकडू का, किंवा मग तुम्ही येताय का. मग ते काही काही जण काय करतात, अजगर म्हणूनच घोणस पकडतात. असे काही प्रसंग आहेत का जिथे तुम्ही एखाद्याला समजा सांगितले की हे करू नको आणि तरी त्या लोकांनी समजा तो प्रकार केलाय? आजकाल लोक कसे माहिती का, ऐकत तर नाहीच आहे, ते पाहणार नाही, ही मग पकडती मग आपण पण पकडावं, असं भरपूर लोक करतात. मी काही काही वेळा तर मी जाण्या अगोदरच तो बरणीत किंवा गोणीत घातलेला असतो. म्हणजे बऱ्याचदा सोशल मीडियावरती अशा गोष्टी बघून ते करण्याचा प्रयत्न करतात. मला तुम्हाला पुढचा प्रश्न त्याच संदर्भात विचारायचा आहे की नागेश्वरी केदार ज्यावेळेस साप पकडतात आणि त्याच नागेश्वरी केदार ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर ज्यावेळेस बघतो, तर ह्या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे सोशल मीडियाला तुम्ही तितकं प्रोत्साहन देतात का? हो, आता सोशल मीडिया जी आहे ती मी आता इंस्टाला व्हिडिओज वगैरे टाकत असते, पण लोक त्याचा कधी कधी काय करतात, गैरफायदा घेतात की नाही, मग त्यांना पेट्रोल चार्जेस द्यावा लागतील, मग कशाला कॉल करायचा आहे, मग ते काय करतात, काही काही लोक तर मारून पण टाकतात. मी जातपर्यंत पण हे करत नाही की लोक लगेच काठी घेणार, मारून टाकणार, मग आम्हाला फोन करणार, नाही तो गेला निघून म्हणून. असं म्हणजे भरपूर वेळा असं पण घडलंय की मी जाण्या अगोदर पण लोक साप मारून टाकतात. तुम्ही हे उत्तर देत असताना एक वाक्याचा वापर केला की पेट्रोल चार्जेस द्यावे लागतील म्हणून लोक टाळतात आणि साप मारून टाकतात. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही हे काम करतात त्याचं तुम्हाला नक्की मानधन कसं मिळतं? मग मानधन काय आम्ही घेत नाही, फक्त पेट्रोल चार्जेस आम्ही घेत असतो 100-200 रुपये. ते पण लोक त्यांना ते पण द्यायला मग हे करतात की नाही बाबा, मग यांना पेट्रोल चार्जेस द्यायचे, मग कशाला बोलवायचं, मग काही मारतात, काही मग हे करतात. मग काही काही जण बोलवत नाही, मग ते पकडायला वगैरे प्रयत्न केला की मग जर दंश झाला तर 3 लाखाच्या आसपास बिल जातं. मग तेव्हा लोक मग विचार करत नाही की तेव्हा मग 3 लाख तिकडे देणार हॉस्पिटलमध्ये, पण जेव्हा आम्ही जाऊ साप पकडायला तेव्हा त्यांना 200 रुपये काढून द्यायला पण मग नको वाटतं. पण मग दंश वगैरे झालं तर मग हॉस्पिटलची बिलं भरायला मग लोक 3 लाखापर्यंत देऊ शकतात. आजकालची पिढी अशी झालेली. ऍक्च्युली खूप विदारक दृश्याचं तुम्ही रुबरू करून दिले आम्हाला की नक्की घडतंय काय. जिकडे 200 रुपये तुम्हाला महाग वाटतात, परंतु 3-3 लाखाची बिलं भरताना काही वाटत नाही. असं नाही की म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला जेव्हा कॉल येईल, आता साप तर काय आम्हाला विचारून निघत नाही, बरोबर, तो कधीही निघू शकतो. तर मग कधीही निम्म्या रात्री जरी कॉल आला तरी आम्ही तिथं हजर असतो निम्म्या रात्री. आता मी एक स्त्री असून माझं घरचं सगळं पाहून मग निम्म्या रात्री पण मग मला जावं लागतं तिथं की नाही, फोन आलाय म्हटल्यावर रात्रभर ते घाबरून बसणार. मग मी जाते, कधी कधी जेवणाच्या ताटावरून गेलेली, कधी आंघोळीला जायच्या वेळेस फोन आला तर मग तेव्हा गेलेली, जेवणाच्या ताटावरून म्हणा, निम्म्या रात्री म्हणा, कधीही कॉल आला तरी मी
5 मिनिटाच्या किंवा 10 मिनिटाच्या वेळेत अवेलेबल असते तिथे. ज्यावेळेस हे सगळे प्रसंग घडतात, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही जेवणाच्या ताटावरनं बऱ्याचदा उठून गेल्यात आणि त्यानंतर ते रेस्क्यू वगैरे केलंय. एवढं होऊन पण लोक मानधनाच्या नावाखाली फक्त पेट्रोल किंवा मानधन तर जाऊ द्या, साप पकडल्यावर लोक पाणी पण विचारत नाही. अरे कधी कधी बापरे. असं पण हे होतं की आता ठीक आहे साप पकडलाय, तो इकडून तिकडून हे केलं तर पाणी वगैरे, म्हणजे काही काही लोक पाणी वगैरे पण विचारत नाही. जिथे मानधन पण मिळत नाही, साधं तू म्हणजे कुणी पाणीही विचारत नाही, हे असताना पण मग ती प्रेरणा कुठून मिळते की यार मला फोन आले, मला जायचंय? ती प्रेरणा आता समाज कल्याण इकडं माझा थोडासा जास्त कल आहे. मला समाजसेवा करायला खूप म्हणजे पहिल्यापासूनच आवडते. तर मग ते नको मला, म्हणजे अशी वाईट वाटतं की नाही आपल्यामुळं एक कुटुंब घाबरून राहणार, त्यातले 5-6 मेंबर्स असतात घरातले ते घाबरणार. मग जर मी ठीक आहे मला त्रास झाला तरी चालेल, पण मी ते जाऊन रेस्क्यू करून साप म्हणजे सोडून देते निसर्गामध्ये. ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुमची फॅमिली तुम्हाला किती सपोर्ट करते? फॅमिली आता मम्मी ते नाही, आता शेवटी मी मुलगी आहे. मम्मी विरोध करतेच थोडाफार, ती करत नाही असं काही नाही. पण मग बाकीचे आहेत माझ्या सिस्टर म्हणा, भाऊ म्हणा, ते सगळे मग मला सपोर्ट करतात. नाही तू करतीये ठीक आहे, म्हणजे भरपूर जणांना अभिमान पण वाटतो, नाही एक मुलगी असून ती एवढं म्हणजे करती, साप वगैरे पकडती, लोकांचे जीव वाचवती. घरच्यांचा थोडा आहे विरोध मम्मीचा वगैरे, आता किती केलं तरी मुलगी आहे म्हटल्यावर थोडंसं मम्मीला काळजी वाटतेच. काळजी वाटते, वाईट वाटतं. आपण सुरुवातीला ज्या वेळेस ह्या एपिसोडची सुरुवात केली, मी तुम्हाला विचारलं होतं की सोशल मीडियाबद्दल या सगळ्या गोष्टी विचारल्या. तुमचे सोशल मीडियावरती खूप चांगले फॉलोअर्स आहेत. हो. मग रील स्टार म्हणून तुम्हाला कधी कुठे बोलवलं जातं का, किंवा त्या प्रकारे लोक सन्मान देतात का? हो, आता जे आमच्या इकडे भरपूर आदिवासी पट्टा आहे, तिकडं खूप साप असतात. मग तिकडं ज्या आश्रमशाळा आहेत किंवा स्कूल आहेत, तिकडं जाऊन मी लेक्चर वगैरे देत असते, म्हणजे प्रत्येक वेळेस. किंवा मग नवरात्र असो, गणपतीमध्ये पण मी लेक्चरचं लोकांना, शेतकऱ्यांना लेक्चर असतात माझे. आणि रील स्टार म्हणून पण कुठं ओपनिंग म्हणा किंवा मग कुठं कार्यक्रम असेल तिकडं इन्व्हाइट केलं जातं मला. बरेच पुरस्कार पण भेटलेले सर्पमैत्रीण म्हणून भरपूर ठिकाणी. सर्पमैत्रीण म्हणून बरेच पुरस्कार मिळालेत, ही एक बाजू आहे. आणि दुसरी बाजू अशी पण आहे जिथे पेट्रोलसाठी पण 200 रुपये लोक विचारतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे ताई, त्या पुरस्काराने आपलं पोट भरतं का? पुरस्काराने तर काही पोट भरत नाही. आम्ही म्हणजे आमची जी सर्पमित्राची संघटना आहे, आम्ही भरपूर वेळा आमदार म्हणा, खासदार म्हणा, यांच्याकडे भरपूर वेळा मी गेलोय की सर्पमित्रांसाठी नाही काही तर त्यांना साप चावल्यावर त्यांचा विमा तरी उतरून द्या, किंवा म्हणजे त्यांचा खर्च तरी तुम्ही करा. कारण ते बिल, साप चावल्यावर बिल 3 ते 4 लाखापर्यंत जातं. कमीत कमी सर्पमित्राला त्यांनी ते विमा काढून द्यावा, ही मागणी आम्ही वारंवार करतोय. पण अजूनपर्यंत काय कोणत्या आमदारांनी किंवा खासदारांनी अजूनपर्यंत काही आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. कमीत कमी त्यांनी हॉस्पिटल खर्च सर्पमित्रांचा तरी करायला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. असे जे आमदार खासदार ज्यावेळेस मत मागण्यासाठी आपल्या दारापर्यंत पोहोचतात, त्यावेळेस आपण ते जे आश्वासनं त्यांचे ऐकतो आणि त्यानंतर मतदान वगैरे करतो, परंतु आपल्या मागण्या कुठेतरी आजही प्रलंबित आहेत. अशा सरकारला तुम्हाला काही सांगायचंय का? सरकारला एवढंच सांगणं आहे माझं की आम्ही एवढं म्हणजे आमचा जीवाचा विचार न करता आम्ही एवढं करतो. आमचं म्हणणं बाकी काहीच नाही, फक्त सर्पदोष झाल्यावर सर्पमित्राला थोडीफार मदत व्हावी एवढंच. आम्ही आमच्या पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून नक्कीच सरकारला पण ही विनंती करू इच्छितो की अशा सर्पमित्रांसाठी आपण काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. त्यांच्या मेडिकलसाठी काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. हे नक्कीच कळकळीचं आव्हान आहे सगळं आमचं महाराष्ट्र शासनाला. त्यासोबत ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्ता जे आमदार खासदार या शब्दाचा उल्लेख केला, मध्यंतरी एक लाईन आम्ही ऐकली होती की आमदार खासदारांचे नंबर जवळ ठेवण्यापेक्षा आमच्यासारख्या सर्पमित्रांचे नंबर जवळ ठेवा, ते तुम्हाला कामात येतील. परंतु आजकाल ते वाक्य कुठे ऐकताना दिसत नाही. याचं काय नक्की कारण आहे? कारण असं आहे की नंबर जर असतील तर ठीक आहे, आता भरपूर लोक नंबर वगैरे घेतात, त्याचा म्हणजे दुरुपयोग पण होतो. तो कधी पण ऐनवेळी ड्रिंक करून लोक कॉल करून त्रास देणार नाही, ताई इकडं साप आहे तिकडं साप आहे. 1-2 वेळा असं झालं पण आहे माझ्या, म्हणून मग ते मी ती लाईनच
हे करून टाकली. कारण मी पहिली म्हणायची की ठीक आहे, आमदार खासदारांचा नंबर नसला तरी चालेल, पण आमच्यासारख्या गरीब सर्पमित्रांचा नंबर राहू द्या. पण ती लाईनच मी आता कट करून टाकलेली. कारण खूप आणि नंबर पण भरपूर म्हणतात की नाही तुमचा सोशल मीडियावर नंबर राहू द्या. पण ते आजकाल भरपूर लोक त्रास करतात, त्याच्यामुळे तो काही नंबर वगैरे काही ठेवलेला नाही मी. बऱ्याचदा असं होतं की सोशल मीडियावरती चांगली कामं सुरू झाली हम्म. की त्याला प्रसिद्धी कमी मिळते, ट्रोलिंग जास्त होतं. हो. असा प्रसंग तुमच्यासोबत कधी घडलाय का? आता ट्रोलिंग होतच असतं, कमेंट्स असतात की ते हे तर कोणी पण करू शकतं, साप कोणी पण पकडू शकतं. हे ते ट्रोलिंग चालूच असतं. चांगली कामं करा किंवा वाईट कामं करा, ट्रोलिंग हा लोकांना बसल्या ठिकाणी तेवढंच काम असतं. याला ट्रोल कर, त्याला ट्रोल कर. आणि मला तर भरपूर लोक करतात कधी कधी ट्रोल की नाही मग तू साप पकडते, हे ते असं ट्रोलिंग चालूच असतं लोकांचं. ह्या माध्यमातून अशा सगळ्या ट्रोलर्सला मला एक सांगायचंय, डेफिनेटली ते विनंती नाही करणार, इथे हक्काने एकच गोष्ट सांगेल की ट्रोल करण्या अगोदर ते काम आपण करू शकतो का, आपण त्या लायक आहोत का याची माहिती घ्या. साप सोडा, घरात निघालेला झुरळ पण कधी आपण पकडू शकतो किंवा ती झुरळ बघून आपण भीती वाटते का याचा विचार करा आणि मग ह्या गोष्टींकडे वळा. ताई, जेव्हा ट्रोलिंगचा विषय येतो त्यावेळेस हा पण विषय येतो की सर्पमित्र म्हणतो आपण, पुरुष प्रधान संस्कृती आहे, सर्पमित्र म्हणतो, सर्पमैत्रीण अजून कोणी म्हणत नाहीये. आता शक्यतो म्हणतात, आता लोकांना माहिती मैत्रीण करतात. आता मी तर सर्पमित्रच म्हणते, पण काही काही लोक म्हणतात सर्पमैत्रीण कधी कधी. पण शक्यतो फोन केल्यावर सर्पमित्र बोलतात का असंच बोलतात पहिल्यांदा. तुम्हाला काही तो सर्पमैत्रीण शब्द ऐकायची इच्छा नाही का? हो आहे ना. यासाठी आपण काही पावलं उचलतोय का? म्हणजे आपल्याकडनं आपण माहिती देताना आपण आता तुम्ही पण बोलताना हो. सर्पमित्र हाच उल्लेख करताय, तुम्ही तुमची ओळख कशी करून देता? सर्पमैत्रीण म्हणूनच करते. एक थोडासा आउट ऑफ द ट्रॅक परंतु खूप गहन एक प्रश्न विचारायचा आहे. महिला सर्पमित्र म्हणून तुम्ही इतकं सुंदर कार्य करताय, साप पकडताना तुम्हाला भीती नाही वाटत? कारण तुम्हाला त्या सापाबद्दल माहिती आहे आणि ज्या गोष्टीबद्दल माहिती असते आपण त्या हिशोबाने त्यावरती रेस्क्यू करू शकतो किंवा अटॅक झाला तर काय प्रिव्हेन्शन करायचं तुम्हाला माहिती असतं. हो. पण आपल्या दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये चालते बोलते साप आहेत जे पदोपदी महिलांना दंश करण्याचा प्रयत्न करतात. तर असे ज्या वेळेस साप आजूबाजूला आपल्या फिरतात तर त्या सापांपासून स्वतःचं रक्षण करण्याकरता तुम्ही आमच्या भगिनींना काही संदेश देऊ इच्छिता का? भगिनींनी आजकाल रेप केसेस खूप चाललेले आहे आपल्या याच्यामध्ये. तर सरकारने त्यांना ठोस शिक्षा दिली पाहिजे एकाला तरी, तर मग पुढं ते लोक ते पाऊल उचलणार नाही. सरकार नक्कीच यावर डिसिजन घेईल किंवा त्यावर काम करेल. आजही तुम्ही जर बघितलं असेल, निर्भया हे जे प्रकरण झालं होतं त्या गोष्टीला पण खूप वेळ लागला आणि त्यानंतरही खूप सारे कोपर्डीसारखे प्रकरण आजही घडत आहेत. सरकार त्यांचं काम कधी करेल माहीत नाही, परंतु माझी जी ताई आज हा एपिसोड बघते, माझी बहीण एपिसोड बघते, माझी आई जर एपिसोड बघते, माझी एखादी मैत्रीण जर एपिसोड बघते, तर तिला तुम्ही काय सांगू इच्छिता? तुझ्या आजूबाजूला जर अशी कोणी चालते फिरते साप असतील तर यांच्यापासून तुझं संरक्षण कसं केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी स्वतः न घाबरता त्याला सामोरं जायला पाहिजे, जे कोणी आहे त्याला. आणि हे सगळं होत असताना मला असं वाटतं की जेव्हा एक महिला सर्पमित्र म्हणून काम करते आणि निडरपणे काम करते, तसंच आमच्या सगळ्या भगिनींनी त्या हिशोबाने राहिलं पाहिजे की आजूबाजूला या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत, जे तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला जे साप दिसत आहेत, त्यांनी फणा उभारण्या अगोदर तुम्ही स्वतः तितकं सक्षम बनवलं पाहिजे असं मला वाटतं. ज्यावेळेस असे काही सर्पदंश होतात, त्या केसेस गव्हर्नमेंट हॉस्पिटलपर्यंत पोहोचतात किंवा पोलीस स्टेशनपर्यंत अशा केसेस जातात. बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हॉस्पिटलकडनं पण हलगर्जीपणा होतो. तर त्या केसमध्ये आपण काही गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपण कसं वाचू किंवा काय करू? ठीक आहे, जर विषारी सापांचा दंश झाला तर मग त्या ठिकाणी आग वगैरे होते, तर पेशंटला पहिल्यांदा, आता बरेच आत्ता नाही पण पहिले लोक ते बाबा म्हणा तिकडं ते मंत्र टाकायला वगैरे नेत होते, ते आता बऱ्यापैकी आता संपुष्टात झालेलं आहे ते. पण तरी पण काही काही लोक आहेत की अजून पण की नाही, ते वीरभद्र म्हणून आहे ते मंदिर शंकराचं, तिकडं नेऊन ठेवतात, मग ते साप उतरतो असं तसं
ते केलं नाही पाहिजे. त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलला हलवलं पाहिजे. जवळच्या जे सरकारी हॉस्पिटल आहे तिकडं म्हणा, आणि तो जो माणूस आहे त्याला जास्त घाबरू देऊ नये किंवा हालचाल करू नये त्याची. त्याला ताबडतोब आपल्या सरकारी रुग्णालयात हजर करावं. बाकी काही ते कट वगैरे करतात, काही ते ब्लेड पान घेतात, नाही ब्लड वाहून गेल्यावरती विष पण वाहीन, असं काहींची अंधश्रद्धा आहे. पण त्यांनी ब्लड लॉस वगैरे होऊन पेशंटला ब्लड कमी होऊ शकतं. किंवा मग काही म्हणतात की मिरच्या वगैरे खायला द्या, मग ते साप विषारी का बिनविषारी कळतो. ते असं काही हे न करता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे, कारण त्याच्यावर उपाय काहीच नाही. शेवटी हॉस्पिटलच आहे. आणि भरपूर लोकांना बिनविषारी जरी चावले तर म्हणजे बाबा लोकांकडे नेतात किंवा मग मंदिरात ठेवतात. ते सगळे साप, मी म्हटले सगळे साप विषारी नसतात, ते रिपेअर होऊ शकतात. मग ते लोकांची ती अंधश्रद्धा आहे की बाबा नाही, तो माणूस वाचला मग हा का नाही वाचला, मग याला लयच विषारी साप चावला असं. ते बिनविषारी साप ज्यांना चावतात ते लोकांचं मग ते मंदिरात नेणं किंवा बाबाकडे नेणं ते चांगले होतात ते लोक. पण असं न करता लोकांनी ते साप पण हाताळू नये जो चावलाय तो, आणि ते डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. आणि काही लोक तर बिनविषारी साप चावला तरी घाबरून मारतात आजकाल. असं म्हणजे अशा पण केसेस भरपूर झालेल्या आहे का बिनविषारी सापाने भरपूर लोकांचा जीव गेलेला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे जो आहे व्यक्ती त्याला आपण घाबरून नाही द्यायचं, डायरेक्ट हॉस्पिटललाच हे करायचं. इकडं तिकडं कुठं तर न्यायचंच नाही, इकडं तांत्रिक बाबा आहे तिकडं मग मंत्र टाकून मग तिकडं नेऊ, असं काही न करता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पाहिजे तात्काळ. बरोबर आहे. तुमची जी सर्पमित्र संघटना आहे, मग ही संघटना या सगळ्या गोष्टींसाठी काही काम करते का, जिथे अवेअरनेससाठी आपण काही करतोय का, की कुठले साप विषारी असतात कुठले नसतात, काय काळजी घ्यावी, या अवेअरनेस करता तुमची संघटना काही काम करते का, किंवा याला गव्हर्नमेंट तुम्हाला काही सपोर्ट करताय का? गव्हर्नमेंट तर शक्यतो सपोर्ट करत नाही, पण मग आम्ही वारंवार शेतकऱ्यांचं असं काही कुठं कार्यक्रम किंवा काय असेल तर तिथं आमचे लेक्चर वगैरे ठेवलेले जातात. मग आम्ही ते माहिती सांगून हे करतो, त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. आणि शक्यतो शेतकऱ्यांना नाही तर आम्ही स्कूलमध्ये जाऊन लहान मुलांना सांगतो, लहान मुलं बरोबर घरी जाऊन मोठ्या माणसांना सांगतात. ही चर्चा अशीच चालू राहावी असं वाटतं, परंतु कुठेतरी थांबणं आपलं गरजेचं असतं. गेल्या अर्धा पाऊण तासापासून आपण या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करतोय, आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना बऱ्याचशा गोष्टींची माहिती यातून मिळाली असेल. मित्रांनो, आज नागपंचमी स्पेशल एपिसोडमध्ये आपण नागेश्वरी ताईंसोबत गप्पा मारत होतो. आपण काय करतोय किंवा आपण कुठलं काम करतोय, त्यामध्ये कुठल्या अडचणी येत आहे, कोण सपोर्ट करतंय कोण नाही करत, या सगळ्या गोष्टींचा कुठलाही विचार न करता किंवा त्याबद्दल निगेटिव्ह न होता आजही त्या फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या सेफ्टी करता काय केलं पाहिजे याचा विचार करताय. मला असं वाटतं की नागपंचमीच्या निमित्ताने ही जी चर्चा घडून आली आहे, ही यापेक्षा दुसरं महत्त्वाचं किंवा मोठं काय होऊ शकत नाही असं मला वाटतं. आपण श्रावण महिन्याची सुरुवात नागपंचमी या सणाने या एपिसोडने केली, आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या एपिसोड्समध्ये किंवा पुढच्या भागांमध्ये ह्या श्रावण महिन्यातले अजून कुठले सण आहेत, कुठले त्याचं काय महत्त्व आहेत, किंवा त्याप्रमाणे काय काय गोष्टी केल्या पाहिजे काय नाही केल्या पाहिजे, आपण काय वागतोय, हाच आरसा दाखवण्याचं काम पिक्टोग्राम चावडी करत राहणार आहे. तुर्तास थांबतोय. धन्यवाद.